नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनच्या भावात काल काहीशी वाढ झाल्यानंतर आज दरात स्थिरता आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरी एवढी होत असल्याचं बाजारातील अवकेवरून स्पष्ट होतं. बाजारात आज सोयाबीन 5,000 ते 5,300 रुपयांनी विकले गेले. सरकारने राज्यात खरेदी केलेल्या सोयाबीनचा साठा सरकारकडे पडू नये, त्यामुळे बाजाराचं लक्ष सरकारच्या विक्रीकडे. राज्यात कापूस खरेदीला मुदतवाढ मिळाली, मात्र सुट्ट्यांमुळे खरेदी बंदच होती. बाजारातील आवकही कमीच राहिली. अनेक ठिकाणी बाजार 2 दिवस बंदच आहेत. पण सध्या बाजारभाव दबावतच असल्याचं दिसतंय. कापसाला बाजारात आज 7,200 ते 7,700 रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र सरकारची कापूस विक्री सुरूच आहे. तसंच सरकार कापसाचा भाव कमी करत आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसून येतोय. बाजारातील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या भावावर दबाव आलाय. लेट खरीप आणि रब्बी कांदा सध्या बाजारात विक्रीसाठी येतोय. आवक वाढलेली आहे, मात्र दुसरीकडे निर्यात अडचणीत आली आहे. युद्धामुळे मध्य पूर्वेतील निर्यातही थांबली आहे. याचा कांदा दरावर परिणाम होतोय. सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 1,000 रुपये भाव मिळतोय. कांद्याची बाजारातील आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा दरावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे. त्यातच आयातीची शक्यता असल्याने दबाव वाढलाय. देशातील उत्पादन यंदा वाढलेलं आहे. त्याचा दबाव दरावर आधीच आलेला आहे. रब्बी हंगामातही उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव यंदा कमी झालेला आहे. याचा दबाव भावावर आलेला आहे. सध्या मका बाजारात 1,600 ते 1,900 रुपयाने विकला जातोय. पुढील काळातही मक्याची बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरावर दबावही कायम राहतील, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून खरबूजाची आवक वाढली आहे. अनेक बाजारांमधील आवक वाढल्याचं व्यापारी सांगतायत. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने खरबूजाला चांगली मागणी आहे. खरबुजाचा तोडा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचं शेतकरी सांगतायत. तरीही खरबुजाला सध्या बाजारात सरासरी 2,000 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय. खरबुजाची आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तर मागणीही वाढणार आहे. त्यामुळे दर पातळी स्थिर दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.